नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तूळ राशीचे ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल हा ऑगस्ट महिना तूळ राशीच्या लोकांसाठी हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची तूळ राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा. मित्रांनो, तूळ राशीसाठी ऑगस्ट महिना तुमचं नशीब चमकवण्यासाठी, मनातील गोंधळ मिटवण्यासाठी आणि एक नवीन दिशा देण्यासाठी सज्ज आहे. कारण ग्रह तुमच्या बाजूने राहणार आहेत. ऑगस्टमध्ये अनेक मोठ्या गोष्टी घडणार आहेत. काही आश्चर्यचकित करणाऱ्या, काही सुखावणाऱ्या, तर काही शिकवण देऊन जाणाऱ्या. या महिन्यात शुक्र तुमच्या राशीतून सप्तम स्थानात प्रवेश करतोय, जे वैवाहिक जीवन, नातेसंबंध आणि भागीदारी यावर थेट प्रभाव टाकणार आहे. गुरुचा दृष्टियोग आर्थिकदृष्ट्या नवी सुरुवात घडवू शकतो. तसेच मंगळाचा स्थानांतरण तुमच्या आत्मविश्वासात वाढ करून देईल. मित्रांनो, या महिन्यात कामाच्या ठिकाणी संवाद महत्त्वाचा ठरेल. नवीन प्रोजेक्ट्स मिळू शकतो, पण निर्णय घाईघाईने घेऊ नका. वरिष्ठांशी मतभेद झाले तरी तुम्ही संयम ठेवा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी दिसू लागतील. पार्टनरशिपमध्ये पारदर्शकतेने काम केल्यास यश निश्चित आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी पदोन्नतीचे योग आहेत, विशेषतः जर तुम्ही मागील महिन्यात मेहनत घेतली असेल तर. नातेसंबंधात प्रेम आणि समजूतदारी वाढू शकते. आत्मविश्वास वाढेल, बोलण्यात स्पष्टता येईल, जुन्या चुका दाखवून स्वतःकडे पाहण्याची प्रेरणा येईल. ऑगस्टमध्ये आर्थिक स्थैर्य वाढेल. काही अनपेक्षित खर्च असले तरी त्यांचा ताण येणार नाही. शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीचे योग्य संधी तुम्हाला मिळू शकतात. जुने कर्ज फेडण्यास हा महिना उपयुक्त आहे. खर्चावर थोडं नियंत्रण ठेवलं तर महिन्याअखेर बचतीत तुमच्या वाढ होईल. प्रेमात असलेल्यांसाठी हा महिना सकारात्मक आहे. जुन्या गैरसमज दूर होतील आणि मन मोकळ्या संवादामुळे नातं अधिक घट्ट होईल. विवाहित जोडप्यांनी थोडा वेळ एकमेकांसाठी दिला तर जवळीक वाढू शकते. 9, 15 आणि 23 ऑगस्ट या तारखा नातेसंबंध दृढ करण्यासाठी उत्तम असणार आहेत. तणाव आणि थकवा हे या महिन्यातील प्रमुख शत्रू असतील. झोपेचा अभाव, नियमित आहार यामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो. योग, ध्यान आणि सकस आहाराने तुम्ही हे सहज टाळू शकतात. मित्रांनो, तुम्ही सोमवार आणि शुक्रवार तुमच्यासाठी हे शुभ दिवस आहेत. शुक्रवारी देवी लक्ष्मीला खिऱ्याचा नैवेद्य दाखवा. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केला तर तुम्हाला फायदा होईल. मित्रांनो, ऑगस्ट महिना तुम्हाला संधी, प्रेम, समाधान आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येतोय. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, विश्वास ठेवा स्वतःवर आणि देवावर. कारण जेव्हा ग्रह साथ देतात आणि मन श्रद्धेने भरलं असतं तेव्हा कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. तर मित्रांनो, हे होते तुळा राशीचे संपूर्ण ऑगस्ट महिन्याचे राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.